गोमाता आहे का ती आमची आई आहे, गोमाताला बंदी राहू द्या, जर्सी मसर त्याला आपलं शासनानं परवानगी देऊन चालू करावं। हा, गोमातेला बंदी राहू द्या। हा, गोमाता भारताची हिंदू आई आहे, हिंदू माता आहे, तिला बंदी राहू द्या। पण जर्सी कोंड, जर्सी भाकड मसर ही जी काय भाकड जनावर आहे ती शेतकऱ्याला पाळणं शक्य नाही, हे जनावर प्रशासनानं दखल देऊन चालू करावं। शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे का मोर्चाला आज? शेतकऱ्याचा 100% पाठिंबा आहे। हमारी कृषि समिति मांग पेश करेगी। हमारी जो कृषि समिति है, जो पशुपालन और क्षेत्रीय सामाजिक कार्यकर्ताओं की जो कृषि समिति है, यही सब मोर्चे का नियोजन कर रही है। और ये जो है तकलीफ सब जो है हमारी खाली के समाज में नहीं, बल्कि तकरीबन सब समाज के उसके अंदर जितने भी जो है पशुपालन हुआ, क्षेत्रीय हुआ, और जो भी जो है इसमें कारोबार में मुड़ते हैं लोग, जो भी इस काम से संबंध है, तकरीबन जो है यहाँ की आबादी के हिसाब से तकरीबन 60% लोग जो है इसके अंदर ये काम में हमारे मुड़ते हैं। समझा अलग तजारत में, हमारे कारोबार में लाने में, ले जाने में, जो भी है इसके अंदर है। अब ये लोग जो है जानकर जो है इन्होंने हमको कि भाई तुम्हारी बात हमारी कोई नहीं मान रहे हैं, इसलिए हम अपनी तौर पर तुम्हारी बात को मनवा कर देंगे। ऐसा हमारे तमाम पशुपालक क्षेत्रीय समाज के लोग कार्यकर्ताओं की समिति, कृषि समिति ने जो है ये बंद का आह्वान पुकारा है। और बंद का आह्वान जो है उन्हीं लोगों की तरफ से हो रहा है। और जो भी होगा हम जो है हुकूमत के साथ में हमारी तमाम जो है मुतालबात जो है हमारे सब वो लोग पेश करेंगे। हम क्या है ऐसा है जैसा हुकूमत जो है आज में जो हमारे को नज़रअंदाज कर चल रही है, तो हम बोले भाई ठीक है, हमारी जो कृषि समिति है वो सब कृषि समिति जो है ना वही सब इसका काम नियोजन करेंगे। और ये जो है वे लोग जो है ना जब तक हमारी मांगे पूरी नहीं होंगी तब तक ये कृषि समिति जो है ना पूरा काम पूरा होने तक हमारे साथ में रहेगी। और हमारे काम को वही लोग अंजाम दे रहे हैं, और उनको जो उन्होंने खुद अपना होकर इस काम को अंजाम दिया है। आने वाले दिनों में जो लोग हमारा पूरा ताउन करेंगे, ऐसा मैं उम्मीद करता हूँ। हे कारण आम्ही 31,000ला एक बैल घेतला होता। घेतल्यावर काय ना आता सध्या काय ना मोड सोडून खाली पडल्यावर मग त्याला बैलाला का करायचं आता विकून जाता का नाही तुम्हाला, पण विकल्यावर प्रत्येकानं 1000ला द्या 2000ला द्या असं म्हणते ती, मग त्याचा दिले सगळी भागाच नाही। हां, म्हणून तर आम्ही काय ना आता जगायचं कसं 30,000 नुकसान झालं, कोण देणार, कोण आत्महत्या करायची वेळ आली। हां, असं झालं। 20,000 नुकसान शेतकऱ्याला भरणं शक्य आहे का? कुठं देत ते देत नाही का नाही। पशुपालक त्याचबरोबर पशूंचे व्यापार करणारे जो काही व्यापार वर्ग आहे, या व्यापार वर्गांचा आजचा हा मोर्चा आहे। या मोर्चाचा मूळ जो काही गाभा आहे तो म्हणजे कुरेशी समाज जो आहे, जो कत्तल करणारा, त्यांचा बंद आहे। त्या बंदमुळं जो पशुपालक वर्ग आहे, त्या पशुपालकांच्याकडे असलेला जो पशुधन आहे, पशुधन म्हणतो मी तुम्हाला, तो पशुधन जो आहे तो पशुधन तसाच पडू नये। कारण जो पशुपालक आहे त्यामध्ये 90% शेतकरी वर्ग आहे। हा शेतकरी वर्ग आपल्या अडीअडचणीच्या काळामध्ये आपला जो पशुधन आहे या पशुधनाची विक्री करतो, आणि त्या विक्रीतून आलेला जो काही पैसा आहे तो आपल्या प्रापंचिक खर्चाला, मुलामुलींच्या शिक्षणाला, लग्नाला किंवा वेगवेगळ्या कारणांना तो वापरत असतो। यापूर्वी जर आपण पाहिलं की आपल्याकडे मी देखील एका शेतकऱ्यांचा मुलगा आहे, आजही माझ्या गावाकडे अक्कलकोट तालुक्यातील निमगाव या गावामध्ये 10 म्हशी आहेत, 12 गाई आहेत आणि 4 बैल आहेत। एक मोठा शेतकरी आहे। मग आमच्याकडे जे भाकड जनावरं असतात, या भाकड जनावरांना आम्ही विकतो आणि विकून आलेल्या पैशामध्ये अजून थोडे पैसे ॲड करून आपण नवीन जनावरं, जी दुभती जनावरं आहेत ती घेत असतो। त्याचबरोबर जो संकरित गायी आहेत, ज्याला आपण जर्सी गाय म्हणतो, या गायांचा जो काही वळू असतो, वळू म्हणजे बैल, त्याला खांदा नसतो, त्यामुळं तो शेतीच्या कामाला उपयोगाला येत नसतो। जे लक्षात आलं का तुमच्या? जो खिलार बैल आहे, मागणी काय आपल्या सांगा। या बैलाला काही व्हॅल्यू नसतो, त्याला दररोज चारा पाणी करणं हे आजच्या महागड्या दिवसामध्ये परवडत नाही आहे। अशा वेळेस त्यांच्याकडचे असलेले वळू, त्यांच्याकडे असलेले जे भाकड जनावरं, त्याचबरोबर जो रेडे आणि तत्सम प्राणी जे आहेत हे सर्व विक्री करत असतात, आणि ही विक्री थांबलेली आहे। ही थांबलेली विक्री
खरेदी विक्री चालू व्हावी म्हणून जो आज कुरेशी समाजाने जो मोर्चा काढलेला आहे त्याला आम्ही पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. नाही त्यासाठी काय अडचणी काय आहेत का अडचणी काय रेडी पिढी आहे ना ते ऐकायला गेलं तर ते नाही ऐकलं ठीक आहे.